बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे। तर भक्तांनो 19 फेब्रुवारी गुढीपाडवा या दिवशी तुम्हाला कोणकोणत्या वस्तू घरामध्ये आणायच्या आहेत आणि त्या वस्तूचे तुम्हाला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे भक्तांनो। ठीक आहे, तर चला पाहूया। त्या अगोदर भक्तांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आचला तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका भक्तांनो। तसेच सबस्क्राइब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो। ठीक आहे, तर चला पाहूया। नमस्कार भक्तांनो, गुढीपाडवा हा केवळ नवीन वर्षाची सुरुवात नाही तर घरात नवचैतन्य, समृद्धी आणि शुभतेचा प्रवेश घडवणारा दिवस मानला जातो। गुढीपाडवा या दिवशी आपण जे काही घरी आणतो ते भक्तांनो विचार मनात ठेवतो आणि ज्या भावनेने पूजा करतो त्याचा प्रभाव संपूर्ण वर्षभर राहतो असे आपल्या परंपरेत सांगितले जाते। यावर्षी सोनं चांदी घेणं शक्य नसलं तरी एक साधी पण अत्यंत प्रभावी अशी 5 रुपयाची वस्तू तुम्हाला जीवनात मोठा बदल देऊ शकते, ती म्हणजे मीठ होय। साधं मीठ, पण आपल्याला आपल्या धर्मामध्ये आणि बाळूमामांच्या विचारामध्ये मिठाला एक अद्भुत शुद्धीकरण करणारी शक्ती मानली जाते। घरात नकारात्मक ऊर्जा, अडथळे, अशुभ स्पंदन दूर करण्यासाठी मीठ अत्यंत उपयोगी मानलं जातं। गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन मीठ आणून ते स्वयंपाकघरात ठेवणं म्हणजे घरात लक्ष्मीचा स्थिर वास होण्याचं आमंत्रण देणं असं मानलं जातं। तुम्ही सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ मनाने देवघर सजवा। त्यावेळी अन्नपूर्णा माता यांचा फोटो घरात आणा किंवा लावा। अन्नपूर्णा माता म्हणजे घरातील अन्न, समाधान आणि कधीही न संपणारी भरभराट। ज्या घरात अन्नपूर्णा मातेला स्थान दिलं जातं त्या घरात कधी अन्नाची कमी पडत नाही असं आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे भक्तांनो। स्वयंपाकघरात किंवा देवघरात त्यांचा फोटो ठेवून रोज त्यांना नमस्कार केल्यास घरातील अन्न नेहमी शुद्ध आणि पवित्र राहते भक्तांनो। बाळूमामांच्या शिकवणीत एक गोष्ट नेहमी दिसून येते। बाळूमामांच्या शिकवणीत एक गोष्ट नेहमी दिसून येते, भक्ती ही साधी असली तरी ती मनापासून असावी लागते। बाळूमामा सांगतात की मोठ्या वस्तूमध्ये नाही तर लहान गोष्टींमध्ये देवाचं वास्तव्य असतं। तुम्ही 5 रुपयाचं मीठ घेतलं पण त्यामागे श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक विचार असतील तर तेच तुमच्यासाठी सोन्यापेक्षा मौल्यवान ठरेल, चांदीपेक्षा मौल्यवान ठरेल भक्तांनो। गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही घरात मीठ आणून ते देवाजवळ ठेवा। अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मी मातेला फूल अर्पण करायचं आहे ते आणि मनापासून प्रार्थना करायची आहे आपल्याला। आमच्या घरात अन्न, धान्य आणि आनंद कधी कमी पडू नये या साध्या कृतीतून एक सकारात्मक ऊर्जा तयार होते जी घरात शांतता आणि सुख निर्माण करते भक्तांनो। बाळूमामा म्हणतात, जिथे अन्नाची कदर होते तिथे लक्ष्मी आपोआप येते भक्तांनो। त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा सन्मान करा। अन्न हे देवच असतं आपल्यासाठी, कारण अन्नामुळेच आपलं पोट भरत असतं भक्तांनो। ती देवाने दिलेली देणगी असते, आपल्याला आशीर्वाद दिलेला असतो अन्नाच्या माध्यमातून। लक्षात ठेवा, अन्न वाया जाऊ देऊ नका आणि प्रत्येक घास देवाचं प्रसाद समजून खा, हीच खरी समृद्धी आहे भक्तांनो। गुढीपाडव्याला केलेली ही छोटी पण श्रद्धेने केलेली सुरुवात तुमचं संपूर्ण वर्ष बदलू शकते। सोनं चांदी नसली तरी चालेल, पण मनात श्रद्धा, घरात अन्नपूर्णा आणि लक्ष्मीचा वास असेल तर जीवन आपोआप भक्तांनो समृद्ध होत असते। लक्षात ठेवा, बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं। तसेच गुढीपाडव्याचा दिवस जसजसा पुढे सरकतो तसतसा त्याचा खरा अर्थ अधिक खोलवर समजायला लागतो। लक्षात ठेवा, गुढीपाडवा हा फक्त नवीन वस्तू घरी आणण्याचा दिवस नाही तर घरातील ऊर्जेचा, विचारांचा आणि सवयींचा पुनर्जन्म घडवण्याची संधी असते। सकाळी केलेल्या पूजेनंतर दिवसभर तुम्ही ज्या पद्धतीने वागता, बोलता आणि विचार करता
त्यावर पुढच्या संपूर्ण वर्षाची दिशा ठरते असे मानले जाते. या दिवशी आणलेले मीठ हे फक्त स्वयंपाकापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते घरातील ऊर्जेचं संतुलन राखण्यासाठी एक माध्यम बनतं. संध्याकाळी सूर्यास्तानंतर थोडंसं मीठ पाण्यात मिसळून घराच्या मुख्य दरवाजाजवळ शिंपडल्यास दिवसभरात साचलेले जे नकारात्मक विचार असतील, नकारात्मक ज्या गोष्टी असतील त्या बाहेर जातात, असा आपल्या हिंदू धर्मामधील लोकांना विश्वास आहे. हा उपाय करताना मनात कोणताही भीतीचा भाव न ठेवता फक्त शांततेची आणि स्वच्छतेची भावना ठेवायची आहे आपल्याला भक्तांनो. कारण शुद्ध मन, स्वच्छ मन आणि घरात जे सकारात्मक विचार असतील तर भक्तांनो, लक्ष्मी आपल्या घरामध्ये सतत वास करत असते. त्याचवेळी अन्नपूर्णा माता यांच्याशी संबंधित एक महत्त्वाची गोष्ट पुढे येते. अन्नाचा आदर. गुढीपाडव्याच्या दिवशी बनलेलं अन्न हे केवळ जेवण नसतं, तर ते एक प्रकारचं यज्ञ मानलं जातं. या दिवशी शक्य असल्यास एखाद्या गरजूंना अन्नदान करावं. अन्नपूर्णा मातेचा खरा आशीर्वाद हा केवळ घरात अन्न असण्यात नाही, तर ते इतरांशी वाटण्यात आहे. ज्या घरात आनंदाची परंपरा असते तिथे कधीही दारिद्र्यता टिकत नाही असं सांगितलं जातं. तसेच भक्तांनो, कमळावरती विराजमान असलेल्या लक्ष्मी माता यांचा एक वेगळा अर्थही या दिवशी समजून घ्यायला हवा. लक्ष्मी ही केवळ पैशाची देवी नाही, तर ती शिस्त, स्वच्छता आणि योग्य निर्णय याचीही प्रतीक आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील जुनी तुटकी किंवा निरुपयोगी वस्तू काढून टाकणं खूप शुभ मानलं जातं. जेव्हा आपण घरात जागा मोकळी करतो तेव्हा नवीन संधी आणि सकारात्मक ऊर्जा आपोआप येते भक्तांनो. बाळूमामा यांच्या विचारामध्ये एक अतिशय साधा पण प्रभावी संदेश आहे. घर स्वच्छ असेल, मन स्वच्छ असेल तर देवाला येण्यासाठी वेगळं निमंत्रण द्यावं लागत नाही. ते सांगतात की गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्ही मनातला राग, मत्सर, तक्रारी सोडून दिल्या तर तोच सर्वात मोठा उपाय ठरतो भक्तांनो. कारण बाहेरची नकारात्मकता काढणं सोपं आहे, पण मनातील नकारात्मकता काढणं ही खरी साधना आहे. या दिवशी अनेक गोष्ट विशेष मानली जाते. नवीन संकल्प. तुम्ही एखादा छोटासा पण सकारात्मक संकल्प करा, जसं की दररोज देवाचं नामस्मरण करणे, अन्न वाया न घालवणे किंवा एखाद्याला मदत करणे. हा संकल्प वर्षभर तुमच्या आयुष्याला दिशा देतो. रात्री झोपण्यापूर्वी देवाजवळ दिवा लावून शांतपणे बसा आणि दिवसात घडलेल्या चांगल्या गोष्टींचा विचार करा. ही छोटी सवय तुमचं मन शांत ठेवते आणि जीवनात समाधान वाढवते भक्तांनो. तसेच गुढीपाडवा हा फक्त सण राहत नाही, तर तो एक जीवनशैली बनतो. श्रद्धा, स्वच्छता, दान आणि सकारात्मक विचार या 4 गोष्टी जर तुम्ही या दिवसापासून सुरू केल्या तर वर्षभर तुम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात. सोनं चांदी नसलं तरी चालेल, पण या सणाचा खरा अर्थ समजून घेतला तर जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध बनते भक्तांनो. त्याचबरोबर कमळावर विराजमान असलेल्या लक्ष्मी माता यांचा फोटो देखील घरी तुम्हाला मनापासून मनभावे आणायचा आहे. कमळावर बसलेली लक्ष्मी माता म्हणजे शुद्ध, शांत आणि स्थिर संपत्तीचे प्रतीक आहे. भक्तांनो, लक्ष्मी म्हणजे पैसा. उभी असलेली लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही असं मानलं जातं, पण कमळाच्या फुलावरती बसलेली लक्ष्मी घरात स्थिर धन, सुख आणि समृद्धी आणते. हा फोटो देवघरात किंवा मुख्य हॉलमध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेला लावल्यास त्याचा अधिक चांगला परिणाम दिसतो भक्तांनो. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी लक्ष्मी माता यांचा कमळावर बसलेला फोटो घरात आणण्याची परंपरा खूप अर्थपूर्ण आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. हा केवळ एक फोटो नसतो, तर तो घरात स्थिर लक्ष्मी, शांती आणि पवित्र समृद्धीचे आमंत्रण असतो.
कमळावर बसलेली लक्ष्मी माता म्हणजे अत्यंत शुद्ध आणि संतुलित ऊर्जा. कमळ हे चिखलात उगवतं पण स्वतः स्वच्छ आणि सुंदर राहतं, लक्षात ठेवा. याचा अर्थ असा की जीवनात कितीही अडचणी, संकट किंवा नकारात्मकता असली तरी आपण त्यात अडकून न पडता स्वच्छ, सकारात्मक आणि स्थिर राहू शकतो. म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण असा फोटो घरी आणणं म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, शुद्ध विचारांची, नवीन विचारांची, चांगल्या गोष्टींच्या आणि स्थिर संपत्तीच्या संकल्पनेचे कारण असतं, लक्षात ठेवा. या दिवशी सकाळी उभारल्यानंतर देवघर स्वच्छ करून त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा फोटो लावावा. विशेषतः कमळावर बसलेली लक्ष्मी निवडावी, कारण बसलेली लक्ष्मी स्थिर धन दर्शवते. उभी असलेली लक्ष्मी ही चंचल मानली जाते, कारण भक्तांनो, कमळावर शांत बसलेली लक्ष्मी घरात टिकून राहणारी संपत्ती आणि सुख देणारी असते, लक्षात ठेवा. फोटो लावताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. लक्ष्मी मातेचा चेहरा घराच्या आतल्या बाजूला असावा, म्हणजे त्यांची कृपा घरात येते असा भाव असतो. शक्य असल्यास फोटो पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावा, कारण या दिशा धन आणि सकारात्मक ऊर्जेशी संबंधित मानल्या जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी त्या फोटोसमोर दिवा लावून हळद कुंकू अर्पण करून कमळाचे फूल किंवा उपलब्ध फूल वाहावीत. मनापासून प्रार्थना करावी, आमच्या घरात शुद्ध, प्रामाणिक आणि स्थिर लक्ष्मीचा वास राहू दे. ही प्रार्थना केवळ पैशासाठी नसून आनंद, समाधान आणि कुटुंबातील एकोप्यासाठी असते. बाळूमामा यांच्या शिकवणीत एक सुंदर विचार सांगितला जातो. लक्ष्मी ही फक्त धनात नसते, ती तुमच्या वागण्यात, विचारात आणि कृत्यात असते. म्हणजेच भक्तांनो, तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं, इतरांना मदत केली आणि घरात शांतता राखली तर लक्ष्मी आपोआप तुमच्याकडे आकर्षित होते. गुढीपाडव्याच्या दिवशी आणलेला हा फोटो वर्षभरासाठी एक स्मरण देतो भक्तांनो, की खरी समृद्धी ही बाहेरून येत नाही, ती आपल्या मनातून आणि कृतीतून निर्माण होते. कमळावर बसलेली लक्ष्मी माता आपल्याला शिकवते की कितीही परिस्थिती बदलली तरी आपण स्थिर, शांत आणि सकारात्मक राहिलं पाहिजे. अशा प्रकारे हा फोटो केवळ सजावटीसाठी नसून तुमच्या घरात एक आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करतो, जी वर्षभर तुम्हाला योग्य मार्गावर चालायला प्रेरणा देते. भक्तांनो, आपण दरवर्षी गुढीपाडवा साजरा करतो. हा गुढीपाडवा साजरा करत असताना भक्तांनो, आपल्याला काही उपाय करायचे आहेत. गुढी उभारण्यासाठी, गुढी उभारताना कोणत्या साडीचा कलर आपल्याला त्या ठिकाणी गुढीवरती लावायचा आहे, कोणता तांब्या लावायचा आहे, कोणत्या तांब्या लावल्याने आपल्याला प्रभावी उपाय, आपल्या घरावरती सकारात्मक विचार निर्माण होतील. साखरेचा हार आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे. अशा पद्धतीचा जे काही वस्तू असतील ते शुभ मुहूर्तावरती आपल्याला लावायचे आहेत. आणि आपल्या हिंदू धर्माप्रमाणे, आपल्या हिंदू धर्मामध्ये भक्तांनो, आपल्याला नवीन वर्ष आपण या दिवशी साजर करीत असतो. लक्षात, गुढीपाडवा या दिवशी आपण अत्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी सुद्धा विकत घेत असतो, कारण गुढीपाडवा हा अत्यंत प्रभावी दिवस मानला जातो, चांगल्या मुहूर्ताचा दिवस मानला जातो, कारण आपल्याला या दिवशी प्रभावी उपाय सुद्धा करणे अत्यंत महत्त्वाचे असतात. तुम्हाला जरी कोणती वस्तू विकत घ्यायची असेल तर तुम्ही या दिवसाला घेऊ शकताय, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये हा नववर्ष म्हणून आपण साजरा करत असतो. लक्षात ठेवा, शिवकाळात सुद्धा शिवाजी महाराज गुढीपाडवा हे साजरा करत होते. लक्षात ठेवा, नवीन वर्ष म्हणून साजरा करत होते. आणि आपल्याला सुद्धा हा गुढीपाडवा सण नवीन वर्ष म्हणून साजरा करायचा आहे. आपल्याला हे सण, हिंदू धर्मातील सर्व सण आपल्याला जपायचे आहेत. लक्षात ठेवा भक्तांनो, या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण या गोष्टीतच आपले देव देवी लपलेले आहेत. लक्षात ठेवा, हिंदू धर्मातील सर्व परंपरा लक्षात ठेवून आपल्याला ह्या टिकवण्याचं काम करायचं आहे. ठीक आहे, तर भक्तांनो, या सर्व गोष्टीचा आपण गुढीपाडव्याच्या दिवशी लक्ष्मीचा फोटो कशा पद्धतीने घरामध्ये आणायचा आहे आणि
कोणते उपाय आपल्याला प्रभावी उपाय करायचे आहेत, कोणती वस्तू जी आहे 5 रुपयाची ती आणायची आहे, ती मी तुम्हाला वरती माहिती सांगितली आहे. कशा पद्धतीने ठेवायचे आहे, कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे, याबद्दलची सर्व मी माहिती सांगितलेली आहे. तर भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. तसेच भक्तांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून हे सर्व पारंपरिक आपल्या हिंदू धर्मामधील सण जे काही गोष्टी असतील त्या सर्व तुमच्यापर्यंत, तुमच्या मोबाईल यूट्यूबपर्यंत लवकरात लवकर पोहोचायसाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. तसेच या चॅनलला, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. भक्तांनो, कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका, कारण आपल्याला बाळूमामांचा झेंडा घरोघरी लावायचा आहे. आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ असं तुम्ही टाईप करून लिहा, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर चांग भलं, बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं.